वस्तू व्हीएम साइन तुम्ही लिहिताय सगळे इकडं आदित्य अनुष्का चैतन्य गायत्री लिहिताय का तुम्ही ईश्वरी हो सर. निकिता साक्षी कोराडे प्रगती भास्कर रेणुका सिद्धी Yes, sir. ऋतुजा पृथ्वी साक्षी हो सर. प्रिया सगळ्यांनी लिहायचे म्हणजे मी जसं बोलतो डिक्टेटिंग करतो मी तसं तुम्ही लिहित राहायचं हा across the instantaneous voltage V equals to Vm sin omega t. Okay, V equals to Vm sin omega t. Next line, let IR let IR वरती जाणारा करंट आहे IR या किंवा इथे दाखवा लक्षात राहायसाठी तुमचा IR इथे दाखवा तरी चालतो. Let IR be the current कुठून फ्लो होतोय तो IR करंट कोणामधून फ्लो होतोय रेजिस्टन्स मधून फ्लो होतोय R resistance. IR be the current flowing through the resistance R. IR be the current flowing through the resistance R and IL be the current flowing through कुठून फ्लो होतोय इंडक्टर Inductance. L. flowing through inductance comma द्यायचा since I is total current next then individual currents individual currents IR equals to काय फॉर्म्युला असतो करंटचा I equals to IR equals to काय फॉर्म्युला असतो V upon R. राईट V upon R. V upon R by the Ohm's law काय तो I equals to V upon R बरोबर आहे V upon R म्हणजे पुढे लिहायचं V upon R च्या पुढे लिहायचं IR is in phase with कोणासोबत इन फेज असतो तो IR is in phase with V. कोणासोबत इन फेज असतो तो व्होल्टेज सोबत IR is in phase with V. Then next दूसरा करंट कोणता आहे IL काय फॉर्म्युला IL. V upon V upon XL. करेक्ट काय फॉर्म्युला XL. V upon XL. R ही कधी ते नाही ना काय तिथे एक्सेल येत असतो काय फॉर्म्युला आहे तो IL equals to V upon XL XL. इथे काय मग IL is lagging कोणाला लॅग होतोय तो V Voltage. V by 9. V by किती डिग्रीने 90 डिग्री 90 degree. 90 degree. 90 degree. ज्यावेळेस येतो प्युअर इंडक्टर ज्यावेळेस घेतो तेव्हा तो एक्झॅक्टली किती डिग्री लॅग करत असतो 90 डिग्री लॅग करत असतो किती डिग्री करत असतो ते लॅग 90 डिग्री लॅग करत असतो ओके मग आता आपण दोन फेजर काढू एक फेजर रजिस्टरची काढू फॉर IR ची काढू एक IL ची काढू कशी एक फेजर डायग्राम कशी IR आणि V ची फेजर डायग्राम कशी आहे इन फेज In phase.
किती येणार इन फेज येणार. हा काय असेल मग, हा जर समजा व्ही असेल तर हा काय असेल आय आर असेल, IR. आय आर असेल. नेक्स्ट इथे फेजर डायग्राम करू आपण व्होल्टेजची आणि सॉरी आय एल ची. इथे जर व्ही असेल तर काय होईल करंट Downward 90 degree ला. डाऊनवर्ड लाईन किती डिग्री डाऊनवर्ड लाईन 90 डिग्री 90 degree. काय लिहिणार मग आपण आय 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 I आय एल लिहिणार राईट. ठीक आहे. फेजर डायग्राम आहे आय आर ची फेजर डायग्राम आहे आणि ही कशी फेजर डायग्राम असणार आहे IL ची. IL. राईट डाऊन. ओके. मग आता आपण काय करू कंबाईन फेजर डायग्राम करू. हे सेपरेट सेपरेट फेजर डायग्राम काढले. आता आपण काय करू कंबाईन फेजर डायग्राम करू. आता कंबाईन फेजर डायग्राम जर करायचे असेल आपल्याला वरती वाटलं या फेजर डायग्राम आता कंबाईन फेजर डायग्राम काढायची आपल्याला. कंबाईन फेजर डायग्राम करायची असेल तर आपण काय करणार पहिल्यांदा व्ही लिहिणार. कन्सिडर काय केला आम्ही व्ही कन्सिडर केला. त्यावरतीच आपण करंटची फेजर दाखवली. काही इथे IR. आय आर इन राईट. तोच व्होल्टेज आहे तेच व्होल्टेज आहे दोन्हीकडे पण फक्त करंटचं नेचर दोन्हीकडे वेगळं वेगळं झालेलं आहे. मग हे करंटचं नेचर काय होईल इथे डाऊन होईल परत Downward 90 degree IL. डाऊन. कोणता करंट असेल हा आय एल किती डिग्री असेल हा 90 डिग्री. ओके. हा असेल 90 डिग्री. मग त्या दोघांचा जो करंट असणार आहे तो काय असणार आहे रिझल्टंट असणार आहे. या दोन करंटचा रिझल्टंट काय असेल टोटल करंट असेल. कोणता टोटल करंट हा आय. I. तर आपण व्होल्टेज रिझल्टंट काढला होता आठवतंय तुम्हाला सिरीज मध्ये आपण रिझल्टंटचा नेहमी व्होल्टेज घेत होतो. आता इथे आपल्याला रिझल्टंट काय घ्यायचं आहे करंट घ्यायचं आहे. रिझल्टंट हा काय असेल त्याचा रिझल्टंट करंट. कोणता करंट असेल टोटल करंट आय आणि इथे जो अँगल तयार होईल तो अँगल असेल फाय. अँगल असेल फाय. काढली फेजर डायग्राम दिसते का खाली सगळ्यांना एक व्यवस्थित दिसतंय ना. हो सर. Sir. सप्लाय करंट आय the supply current I is the phasor addition of the supply current I is the phasor addition of supply current I. A supply current is the phasor addition of IR and IL. Phasor addition of IR and IL. मग phasor addition म्हटल्यावर आपण काय लिहितो मग इथे वेक्टर I equals to वेक्टर IR plus वेक्टर IL. वेक्टर I equals to वेक्टर IR plus वेक्टर L. IL. ओके. आता आपण वरती व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअलच्या व्हॅल्यूज काढल्यात आपण आयआरच्या आणि आयएनच्या. त्याच्यात जर फुटअप केला तर काय सांगा बरं V अपॉन R प्लस इथे काय V upon XL. V अपॉन XL येईल. XL. आलं इथपर्यंत यात काही डाऊट
No, sir. हो सर. ओके. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा. All the voltage and currents in the phasor diagram, all the voltage and currents in the phasor diagram are RMS values of voltage and current respectively. RMS values of voltage and current respectively. ओके. आता इथे काय झालेलं आहे बघा. आता इथे करंट दोन जागी डिवाइड झालाय. म्हणजे करंट इथे एक वेगळा आहे, इथे एक वेगळा आहे. दोन दोन ब्रँचेस दिसत आहेत आपल्याला. मग दोन दोन जर ब्रँचेस असतील तर आपल्याला इम्पेडन्सेस किती मिळणार इथे? दोन इम्पेडन्स मिळणार. 2. इथे मिळणार Z1 इम्पेडन्स, इथे मिळणार आपल्याला Z2. Z2. ओके. मग नेक्स्ट हेडिंग द्या इम्पेडन्स. त्याच्या खाली नेक्स्ट हेडिंग द्या इम्पेडन्स. आपलं बेसिक सगळं आपण आधी क्लिअर केल्यामुळे आपल्याला पटापट सांगता येते व्ही काय आहे, झेड काय आहे, व्होल्टेज ओहम्स लॉ काय सांगतोय. जर आपण डायरेक्टली हा चॅप्टर सुरू केला असता तर आपल्याला परत काय करावं लागलं असतं. ओहम्स लॉ काय आहे, त्यानंतर वेक्टर काय असतो, फेजर काय असतो, आपल्याला सगळ्या गोष्टी रिपीट घ्याव्या लागल्या असतात. ओके. नेक्स्ट लाईन. इन केस ऑफ RL parallel circuit, in case of RL parallel circuit, in case of RL parallel circuit, in case of RL parallel circuit, impedances are obtained. सर इम्पिडन्सेस नंतर काय? Impedances are obtained. Impedances are obtained Z1 and Z2 are obtained Z1 and Z2. वरच्याचा Z1 असेल, खालच्याचा Z2 असेल. Are obtained Z1 and Z2. Therefore Z1 equals to काय असेल? Z1 equals to मग पहिल्या याच्यामध्ये R प्लस R. J. R plus JX फॉर्म्युला आहे आपला. काय फॉर्म्युला राहतो? Z चा फॉर्म्युला काय आपला? Z equals to R plus JX. बाकी ते जे Z equals to काय असतो? R plus JX. Then Z1 equals to काय येईल मग? Z1 equals to R1 कशाला येईल? JX. R plus JX येईल का? X येईल का सांगा मला वरच्या याच्यामध्ये. R प्लस J. R plus J व्हॅल्यू किती येईल JX ची? 0 व्हॅल्यू येईल. म्हणजे काय? 0. R प्लस J 0. 0 काय तिथे? R plus J of 0. कारण X ची टर्म आहे का इथे? नाहीये. त्यामुळे काय व्हॅल्यू तिथे R plus J of 0 and Z2 equals to काय येईल? R plus JXL. बघा आपण विचार करा. JXL. करेक्ट. काय येईल? R किती येईल इथं? 0 प्लस काय? 0. JXL. JXL. 0 प्लस JXL. कळालं सगळ्यांना कसं आलंय ते? येस सर. प्रगती, रेणुका, रिद्धी, पूजा, पृथ्वी, शुभांगी. हो सर. कळाले का? हो सर. स्नेहा,
हो सर. ओके, कळलं नसेल तर आपण परत एकदा सांगतो तुम्ही. परत एकदा सांगायचे का? नाही करत? चेक करता कळाले तुला? येस सर. ओके, ठीक आहे. बघा काय घेतलं मग आपण इथे Z1 आणि Z2 काय घेतला आपण? Z1 कसा घेतला? आपल्याला माहिती आहे Z काय असतो? R प्लस jx असतो. R म्हणजे रिअल टर्म प्लस इमॅजिनरी टर्म, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इमॅजिनरी टर्म आहे का? नाहीये. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये इमॅजिनरी असल्यामुळे आपण काय घेतलं तिथे झिरो व्हॅल्यू घेतली त्याची, म्हणजे त्याला जे ऑफ झिरो तो बाय डिफॉल्ट काय झाला झिरो झाला. Z2 मध्ये काय ना रिअल टर्मच नाहीये, रजिस्टरच नाहीये, त्यामुळे आपण झिरो प्लस काय घेणार जे ऑफ एक्स घेणार. ओके, देन आता पोलर मध्ये कन्वर्ट करू आपण. हे सगळे काय झाले रेक्टेंग्युलर फॉर्म आले. पोलर फॉर्म काही सांगा मला. Z1 चा Z1 इक्वल्स टू काय येईल? R angle 0. इन पोलर काय Z1 R angle 0. राईट, काय तिथे R अँगल 0 राईट. काय Z1 R अँगल 0. Z2 काय XL angle 90 degree. काय XL angle 90 degree. करेक्ट. एक्सेल अँगल 90 डिग्री येईल. काय तिथे फाय येतो त्याच्यामध्ये? मायनस 90 नाही येणार सर. तो कॅपॅसिटन्स मध्ये येईल. काय होईल अँगल इथे? एक्सेल अँगल 90 डिग्री येणार. 90 डिग्री काय तो Lag. लीड करत नाही. लीड करतो काय करतो पण तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो. कॅपॅसिटन्स काय असतो? क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो, म्हणून आपण त्याला मायनस घेतो. आणि हा काय करतो अँटी क्लॉकवाईज फिरतो, म्हणून आपण याला प्लस करतो. कॅपॅसिटन्सला आपण मायनस कशामुळे घेतो? बिकॉज ऑफ डायरेक्शन. त्याच्यामुळे घेतो आपण त्याला डायरेक्शन मुळे मायनस घेतो. कशाच्या सिरीज मध्ये आपण याला मायनस करू, कॅपॅसिटन्स मायनस घेतलेलं आहे. आपण अँगल मायनस घेतो. कोणता अँगल मायनस घेतो? तो याचा जो अँगल राहणार आहे तो आपण मायनस ठेवतो. त्याच्यामध्ये म्हणजे कोणता अँगल ठेवतो मायनस आपण? ओमेगा टी मायनस तो घेतो आपण अँगल मायनस मध्ये. पण एक्सेल एक्सेल दाखवायचं आपण मायनस एक्ससी दाखवतो. मायनस एक्सेल दाखवतो का? नाही दाखवतो. एक्सेलला प्लस दाखवतो आपण. ओके, मग Z2 काय आला? Z2 काय आला? XL angle 90 degree. ओके, आता आपल्याला पॅरललचा फॉर्म्युला माहिती आहे. काय पॅरललचा फॉर्म्युला? Z is Z1 parallel. 1 upon R equals to 1 upon R1 plus 1 upon R1 plus R2. the two impedances are in parallel, then if the two impedances are in parallel, then 1 upon Z. 1 by Z Upon Z. 1 by Z1 plus 1 by Z2. plus 1 upon Z2. If the two impedances are in parallel, that's काय घेतो आपण 1 upon Z1 plus 1 upon Z2 घेतो. मग आता इथे Z1 आणि Z2 कसे एकमेकांना parallel आहेत. Write down here Parallel. Z1 and Z2 are in parallel. Z1 and Z2 are in parallel. कसे Z1 आणि Z2 कसे एकमेकांना पॅरलल आहेत. Z1 आणि Z2 जर पॅरलल असेल, दोन टर्म्स पॅरललचा एक फॉर्म्युला पाहिला होता आपण. काय फॉर्म्युला होता तो? दोन टर्म्स जर पॅरलल असेल एकमेकांना काय फॉर्म्युला असतो तो? Z1 into Z2 upon Z1 plus Z2. Z1 into Z2 upon Z1 plus Z2. तुम्ही फॉर्म्युला थोडा सिम्प्लिफाय केला तर कळतं. Z1 plus Z2 याला सिम्प्लिफाय केलं तर काय येतं? तेच येतं. तेच येतं. याचा इन्व्हर्स केला तर तुम्हाला हेच दिसतं. Z1 upon Z2 plus
Z1 इंटू Z2 अपॉन Z1 प्लस Z2. आता Z1 Z2 च्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत का Z1 Z2 च्या व्हॅल्यूज वरती काढलेत आपण पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आपण कालच पाहिलं होतं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काही करायचं असेल आपल्याला त्याला कसं कन्वर्ट करावं लागतं पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आपण याला काय आलं मग Z इक्वल्स टू काय मग Z1 काय R अँगल 0 एका ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय XL अँगल 90 डिवाइडेड बाय काय R अँगल 0 प्लस XL अँगल 90 सांगते तुम्हाला काय येईल सांगते का आपलं सबट्रॅक्शन आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन झाले का कालच्या चॅप्टर मध्ये लेक्चर मध्ये Z1 प्लस RXL 90 degree. Z1 प्लस Z2 चं ऍडिशन झाले का बघा बरं आपलं काय काय झालं काल Z1 प्लस Z2 झाले का आपलं काल Z1 इंटू Z2 झालं Z1 डिवाइडेड बाय Z2 झालं Z1 प्लस Z2 झाले का काल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झाली का ठीक आहे आपण काय करू ते पण पाहून घेऊ कोणतं सबट्रॅक्शन आणि ऍडिशन. आता एक नियम लक्षात ठेवायचा मी तुम्हाला ते उद्या परत शिकवणारच आहे तो टॉपिक येतो. ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचं असतं त्यावेळेस त्याला पोलर फॉर्म मध्ये ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्शन आणि ऍडिशन करायचं असतं त्यावेळेस त्याला कशा फॉर्म मध्ये ठेवायचं रेक्टँगल फॉर्म मध्ये ठेवायचं. कोणत्या फॉर्म मध्ये ठेवायचं रेक्टँगल फॉर्म मध्ये. मग रेक्टँगल फॉर्म काय होता रेक्टँगल फॉर्म काय होता R plus J R प्लस J0 0 बरोबर आहे आणि याचा काय होता याचा काय होता 0 plus JXL 0 प्लस JXL. आता आपण काय करू उद्या आपण काय करू हा टॉपिक आज संपतोय RL समजा आज संपवून टाकू आपण आणि उद्या आपण सेपरेट लेक्चर मध्ये RC टॉपिक आपण थोडा थांबवू आणि याचे सगळे न्यूमरिकल्सच घेऊ पहिल्यांदा त्याचे मल्टिप्लिकेशन ऑफ XX ZZ मल्टिप्लिकेशन ऑफ ऍडिशन ऑफ ZZ सबट्रॅक्शन ऑफ ZZ थोडीशी प्रॅक्टिस झाली तुम्हाला मग आपण पुढे जाऊ ठीक आहे. काय करायचं मग आता इथे 0 प्लस R आहे J प्लस XL आहे म्हणजे काय होतं इथे डिनॉमिनेटर मध्ये काय मग R प्लस JX येणार फक्त. काय करायचं असतं याच्यामध्ये सबट्रॅक्शन मध्ये रिअल टर्मची ऍडिशन करायची आणि इमॅजिनरीची ऍडिशन करायची डायरेक्टली काय मग ती R प्लस JXL कारण R प्लस 0 काय येणार R येणार 0 प्लस JXL काय येणार JXL येणार. त्यानंतर त्यात काय करतो आपण त्याला आपण मल्टिप्लिकेशन पाहिले आपण काय करतो मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण काय करतो आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि या दोघांचं काय करतो ऍडिशन करतो. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल R डॉट RJ RXL R डॉट XL आणि अँगल काय येईल 90 degree 90 degree. हा काय येईल आपला Z काय येईल आपला हा Z लक्षात लक्षात आले का Yes, हो sir. सर आले की नाही. आता याला जर अँग्युलर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल आपल्याला याला जर आपल्याला पोलर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर काय फॉर्म्युला येईल याला जर पोलर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर काय फॉर्म्युला येईल याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण या टर्मला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आपण
रिवाइज करा व्यवस्थित सगळे जर एकदा काय करतो असतो आपण आर डॉट एक्सेल इंटू अँगल 90 डिग्री हा विषय लिहिला मी जर रेक्टँग्युलर फॉर्म दिलेला असेल आपल्याला आर प्लस जे एक्सेल त्याला जर आपल्याला काय करायचं असेल पोलर फॉर्म कन्वर्ट करायचा असेल तर काय करतो आपण अंडर रूट ऑफ काय असतो फॉर्म्युला आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर राईट काय मग इथे आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर इनटू अँगल करायसाठी काय करतो आपण फाय नाही अँगल किती ड्रॉ करतो आपण tan इनव्हर्स ऑफ काय फॉर्म्युला येईल एक्सेल अपॉन आर एक्सेल अपॉन आर काय फॉर्म्युला आहे एक्सेल अपॉन आर लक्षात आले काय केलंय ते लक्षात आलं मग आता आपण काय करू हा जो काय आहे कशाचा फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला कशासाठी वापरतो आपण Z. मोर झेड काढायची इम्पिडन्स काढायची वापरतो आपण राईट हाच फॉर्म्युला वापरतो आपण याला काय कन्सिडर करू या इम्पिडन्सला ZS कन्सिडर करू आपण काय कन्सिडर करू ZS mod ऑफ ZS कन्सिडर करू आपण ओके म्हणजे इंडक्टर पण mod Z टाकतो ना आपण तर डायरेक्ट आपण Z2 कन्सिडर नाही करू शकतो नाही Z2 कन्सिडर केलं होतं ओके let mod ZS equals to under root of R square plus XL square and phi S equals to tan tan inverse of XL upon एक्सेल अपॉन आर एक फॉर्म्युले देतो फायचा फॉर्म्युला आहे हा मॉड एस मॉड ऑफ झेड चा फॉर्म्युला आहे हा यासाठी आपण याला काय कन्सिडर करू ZS आणि याला